नमस्कार. आज आपण पालकची चटपटीत खमंग अशी भजी करूया. त्यासाठी मी अर्धी जुडी बारीक चिरून स्वच्छ धुवून साफ करून घेतली. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा धने घालून झाकण लावून हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया. यामध्ये मिरची अख्खी राहिली. पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया. यानुसार ठेचा तयार करून घेतला. दुसरीकडे एका प्लेटमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पालक घालूया. यामध्ये तयार केलेला ठेचा मिक्स करूया. चवीनुसार मीठ, किंचित हळद, चिमूटभर हिंग, 1 कपभर बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ. तांदळाचे पीठ घातल्यामुळे कुरकुरीतपणा असा हा भजीला येतो. त्यामुळे नेहमी भजी बनवत असताना थोडेसे तांदळाचे पीठ घालावे. गरज वाटल्यास यामध्ये पाणी वापरणार आहोत. इकडे मिक्सरचं भांडं धुवून मी याच्यात पाणी घातलं आहे. जास्त पाणी घातल्यास ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊन नेहमीचं भजीचं पीठ आपण ज्याप्रमाणे भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ मिक्स करून बनवून घेऊ. कालवून घेतले हे. दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल तापत ठेवूया. तेल गरम झाले की तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घालून या तेलात आपण तळून घेऊया. भजी करत असताना नेहमी धने जिरे हे ताजे ताजे वाटून घालावे. त्यामुळे एक वेगळी चव त्याला येते. यानुसार सर्व भजी मी यामध्ये तेलामध्ये सोडून ते खरपूस अशा तळून घेणार आहे. मध्यम आचेवर हे भजी तळून घ्यावी. ही भजी हिरवी चटणी अथवा सॉस बरोबर, केचप बरोबर सर्व करावी. थँक्स फॉर वॉचिंग.